यांचं नाव अंबुबाई किशन वाघमारे आणि हे 70 वर्षाचे आहेत आणि आमचं गाव आहे नांदेड जिल्ह्यातले आहे. आम्ही नायगाव तालुका आहे आणि गाव इज्जत गाव आहे आणि बरेच दिवस झालं गावाकडे होते, त्याच्यामुळं ह्या साईडला बॅकला दुखायचं, त्रास व्हायचा, जास्त चलायला प्रॉब्लेम व्हायचा, असं चलायला वगैरे यायचं नाही तेवढं. मग आम्हाला माहीत झालं की आमचे मामा इकडं असतात पोलीसमध्ये आणि बेलापूरला असतात. त्यांनी बोलले की घेऊन ये इकडं. मग त्यांच्यामुळं आम्ही इकडं आलो. आल्याच्यानंतर एकदम बेटर. आल्याच्यानंतर 1 महिन्याचा कोर्स होता. 1 महिन्याच्या कोर्समध्ये आम्ही इथं आलो, सगळं व्यवस्थित झालं आणि थेरपी वगैरे व्यवस्थित झाली. त्याच्यानंतर मसाज करायचे, ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत चालू झाल्या आणि आजी आता बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा चांगलीच आहे. अगोदर चलायला येत नव्हतं, आता चलायला येतो आणि बसायचा पण प्रॉब्लेम होता, उठायचा पण प्रॉब्लेम होता. सगळ्या गोष्टी तिला काहीच करता येत नाही. असं इथून जर बोला वॉशरूमला पण जायचा प्रॉब्लेम व्हायचा, त्रास व्हायचा, बोलायची सतत दुखतंय मला दुखतंय. आणि मग त्याच्यामुळं आम्ही इथं आलो. इथं आल्याच्यानंतर डॉक्टर वगैरे यांच्याकडून एक सजेस्ट केलं की त्यांनी बोललं की हा प्रॉब्लेम आहे आणि असं दाखवलं होतं की MRI वगैरे काढल्याच्यानंतर जॉईंटमध्ये थोडं क्रॅक होतं. मग त्याच्यामुळे हे बोलले की काय गरज नाही, ऑपरेशन करायची तर बिलकुल गरज पडणार नाही आणि आपण असं होऊन जाईल इथे. मग त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 1 महिन्याच्या मध्ये सगळं रिकवर झालं आणि आजी आज एकदम व्यवस्थित, अगोदर ज्या पद्धतीचे होते त्या पद्धतीचे आज चालत आहेत. सगळं व्यवस्थित आहे आणि 100% बेनिफिट आहे, सगळ्यात फायदा आहे. कारण का सगळ्या गोष्टी सुरळीत आहेत. बसणं आहे, आता जेवणं पण व्यवस्थित चालू आहे, तिचं फिरणं पण चालू आहे. अगोदर जसं 100 मीटर पण चालायची नाही, आता 1 किलोमीटर चालते, ती जाते परत येते, आल्याच्यानंतर बसते. आणि अगोदर घरातच बसून राहायची, पण आता घरात बसून नाही राहत, आता बाहेर जाते. कारण का तर तिला आता बरं वाटतंय. अगोदरच्या सारखं नाही, ती बसल्याच्या नंतर अशी बसली की लगेच बोलायची की हे दुखतंय माझं, कुणीतरी दाबा, हा त्रास होतोय मला, भरपूर त्रास होतोय, जाळ झाल्यासारखा होतोय, अशी बोलायची. आणि मग इथं आल्याच्या नंतर व्यवस्थित झालं, सगळं दुखणं बंद झालेलं आहे, आजार पण कमी झालेलं आहे, सगळं मेडिकल वगैरे व्यवस्थित आहे, सगळं नॅचरली असल्यामुळं सगळं व्यवस्थित चालू आहे. आता पारसनाथ जे हॉस्पिटल जे आहे ना, हे 1 नंबर आहे. जर आपल्या घरी कोणी जरी असेल, वयामानाने जास्त असेल, त्यांचा गुडघ्यांचा, कमरेचा आणि कसलाही जरी त्रास होत असेल ना, तर हे पारसनाथ हॉस्पिटल सेक्टर 17 वाशी सेक्टर 17मध्ये आणि 1 नंबरच उपयुक्त आहे. असा माणूसच नाही की इथं आल्याच्या नंतर तो बरा झाला नाही. इथं 100% होणार याची खात्री इथले डॉक्टर पण देतात आणि एकदम चांगल्या पद्धतीचे. आता दुसऱ्याचं तर काय नाही, कारण का तर माझ्या घरचा माणूस आहे, मला माहिती आहे माझ्या आजीचा काय रिझल्ट आहे. मी दुसऱ्यांना पण सांगू इच्छितो की तुम्ही इथे या.